सो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत डिप्लोमा फर्स्ट इयर बेसिक मॅथमॅटिक्स. हा जो सब्जेक्ट आहे त्यातला युनिट नंबर 1 अल्जेब्रा आणि त्यातील मॅट्रायसिसचा लेक्चर नंबर 2 आज आपण पाहणार आहोत. सो लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं बघा, आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह केले आणि इथे माझ्याकडनं थोडीशी मिस्टेक झाली होती. इथे मी -9 लिहिलं होतं, इथे 12 - 3 म्हणजे 9 यायला पाहिजे होते आन्सर. तर तुम्ही ते करेक्ट करा जर केलं नसेल तर. बाकी आपण टाइप्स ऑफ मॅट्रिक्स बघितले होते. मॅट्रिक्स कशाला बोलतात, त्यानंतर रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, त्यासोबत आयडेंटिटी मॅट्रिक्स, त्यानंतर नल मॅट्रिक्स, अप्पर ट्रँग्युलर, लोअर ट्रँग्युलर, स्क्यू सिमेट्रिक, सिमेट्रिक हे सर्व बघितले होते आणि काही ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे आपण एक्झाम्पल घेतले होते. बरोबर, एक एक्झाम्पल पण दिलं होतं होमवर्कला. सो काही स्टुडंटनी चांगलं त्यामध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. सो आता पण मी एक तुम्हाला पुन्हा एकदा सॉल्व्ह करून दाखवतो हे कसं करायचं आहे. चला, फाइंड 3a + 4b - 2c. याला मी ऍज इट इज लिहितो इकडे. तर काय करायचं आहे, इथे मॅट्रिक्स ए ला कितीने मल्टिप्लाय करायचंय, 3 ने मल्टिप्लाय करायचंय. 3 इंटू मॅट्रिक्स ए म्हणजे मॅट्रिक्स ए म्हणजे हा. याला मी इकडे केला आहे कॉपी. 3 इंटू मॅट्रिक्स ए, नंतर पुढे प्लस 4 इंटू मॅट्रिक्स बी. मॅट्रिक्स आहे बी हा मी इथे केला कॉपी. आणि नंतर आहे -2 इंटू मॅट्रिक्स सी. मॅट्रिक्स सी आहे हा. ओके, चला पहिली स्टेप आपण ऍज इट इज जसं आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे घेतले. 3 इंटू मॅट्रिक्स ए, 4 इंटू मॅट्रिक्स बी, -2 इंटू मॅट्रिक्स सी. तर त्या पुढच्या स्टेपला काय बघा, पुढच्या स्टेपला काय करायचं आहे आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 3 ने ह्या पूर्ण एलिमेंटला. 3 इंटू 2 6, 3 इंटू -3 -9, 3 इंटू 3 9 आणि 3 इंटू 4 12. बरोबर का? 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 चौक 12. बरोबर, ठीक आहे. प्लस मायनस लक्ष द्यायचं प्रॉपरली. नंतर पुढे प्लस, आता हा जो आहे हा आपल्याला काय करायचंय, 4 ने मल्टिप्लाय करायचं या मॅट्रिक्सला. तर कसं येईल बघा, तो 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर 4 इंटू 4 16, नंतर 4 इंटू 5 20, नंतर 4 इंटू 3 12 आणि 4 इंटू -2 दॅट इज -8. बरोबर का? 16 20 12 आणि -8. बरोबर. नंतर पुढे आहे मायनस. आता 2 ने मल्टिप्लाय करायचंय या मॅट्रिक्सला. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल बघा आन्सर. पुढे 2 इंटू 3 6, 2 इंटू -1 -2, 2 इंटू 0 0 आणि 2 इंटू 6 12. तर इथे लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस पण मायनस साइन असेल तर मायनस साइन बाहेर तसंच ठेवा, फक्त डिजिटने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. 2 इंटू 3 6, 2 इंटू -2 2 इंटू 0 0, 2 इंटू 6 12. आता पुढची स्टेप, हा पहिला एलिमेंट, हा पहिला एलिमेंट, हा पहिला एलिमेंट. प्रत्येक मॅट्रिक्स मधला पहिला एलिमेंट घ्यायचा. 6 म्हणजे प्लस आहे, पुढे 16 आहे, पुढे मायनस आहे आणि नंतर 6 आहे. हा झाला पहिला. नंतर पुढे -9 प्लस 20 -2. नंतर पुढे आहे 9 प्लस 12. हा 9, हा 12 आणि हा 0. या तिघांचं आपल्याला जसं सांगितलेलं ऍडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल त्याप्रमाणे करायचं. 9 प्लस 12 -0. नंतर पुढे काय असणार, 12 प्लस, इथे आहे -8, इथे येणार -8, नंतर मायनस आणि इथे येणार 12. आला एक लक्षात सांगा, समजलं आहे का? बोला समजलं असेल तर. सिंपल असतं बघा, फक्त मिस्टेक करायची नाही. मिस्टेक होण्याचे चान्सेस जास्त असतात मॅट्रिक्स मध्ये. सोपं आहे भरपूर, बट तरी सुद्धा मिस्टेक होतात प्लस मायनस मध्ये. त्यामुळं थोडस लक्षपूर्वक करायचंय. पुन्हा एकदा मी चेक करतो. 6 पहिला घेतला, नंतर प्लस, नंतर 16, नंतर मायनस आणि नंतर 6. बरोबर आहे. नंतर -9 प्लस 20 मायनस ऑफ -2. बरोबर आहे. 9 प्लस 12 -0 12 -8. इथे बघा, इथून लगेच आपण इथे येतो. तसं करायचं नाही,
हा शेवटचा एलिमेंट आहे 12 प्लस शेवटचा एलिमेंट दुसऱ्या मॅट्रिक्स मधील -8 मायनस शेवटचा एलिमेंट 12. आता लास्ट स्टेप काय येणार बघा. 6 6 कॅन्सल होईल, इथे राहील 16. हे कॅन्सल करू शकतात. इथे काय येणार 20 प्लस 2 22 मायनस 9 म्हणजे इथे किती यायला पाहिजे बरं 13 यायला पाहिजे का 13 9 22 बरोबर. सो इथे यायला पाहिजे 13 नंतर इथे येईल 12 9 21 आणि इथे येईल -8. तर हा पाहिजे आपला आन्सर. तर आपण क्रॉस चेक करूया की आपला आन्सर किती येत आहे. हॅलो. तर आपला आन्सर आहे 16 13 21 -8 बरोबर आहे. सो हे होतं हा होता आपला क्वेश्चन आणि त्याचा आपण काढलेला आहे आन्सर. समजलं का सांगा. काही क्वेश्चन डाऊट असतील तर विचारा. सुरुवातीपासून अभ्यास करा, त्याचा तुम्हाला बेनिफिट होईल नक्कीच. लास्ट मोमेंटला खूप अवघड होतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचं सोल्युशन सिंपल मॅट्रिसेस आहे. फक्त मिस्टेक होतात भरपूर वेळा. इथला 12 घेतला आपण लगेच इथला 12 घेतो असं करायचं नाही. प्रॉपरली जी पोझिशन आहे एलिमेंटची पहिल्या मॅट्रिक्स मध्ये शेवटचा एलिमेंट तसं दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये पण शेवटचा तिसऱ्या मॅट्रिक्स मध्ये पण शेवटचाच घ्यायचा आहे. चला आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. आता डिफिकल्टी लेवल थोडी थोडी काय होणार इन्क्रीज होणार. इफ ए मॅट्रिक्स दिलाय त्याचं काय ऑर्डर आहे 2 रो आहे 3 कॉलम आहे 2/3 आहे. आपण काय असणार 2 रो आहे 3 कॉलम असणार. ए मॅट्रिक्स दिलाय x2 -5 3 1 2y. बी मॅट्रिक्स दिलाय 2y + 5 6 - 15 9 3 - 6 आणि यामध्ये करायचं काय आहे आपल्याला 3a = b. इफ 3a = b find xy. फाइंड x and y. आपल्याला x and y फाइंड करायचे आहे त्यामध्ये. जर 3a = b असेल तर x and y ची व्हॅल्यू काय असेल हे आपल्याला विचारलं आहे. चला 3a म्हणजे 3 टाइम्स ऑफ मॅट्रिक्स a. तर मॅट्रिक्स a ला करतो कॉपी पेस्ट. इथे केला आहे बघा मी मॅट्रिक्स a ला कॉपी पेस्ट. ओके = b मॅट्रिक्स. b मॅट्रिक्स काय आहे b मॅट्रिक्स आहे हा. त्याला पण करतो कॉपी पेस्ट. ठीक आहे त्याला केलं मी कॉपी पेस्ट. ठीक आहे. नेक्स्ट आता 3 ने मल्टिप्लाय करा तर काय येईल मग हा काही न सांगा 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा येईल 3 × x 3x 3 × 2 6 3 × -5 -15 3 × 3 9 3 × 1 3 3 × 2y 6y = हा ऍज इट इज घ्यायचा आहे. यात काही करायची गरज नाही कारण की =3 सांगितलं. आता आपल्याला काय करायचं इथं इक्वॅलिटी प्रॉपर्टी यूज करायची. युजिंग इक्वॅलिटी प्रॉपर्टी. म्हणजे काय असते बरं इक्वॅलिटी प्रॉपर्टी म्हणजे जर मध्ये इक्वल असेल तर पहिला एलिमेंट लेफ्ट साइडचा आणि पहिला एलिमेंट राईट साइडचा हे इक्वल असतात. दुसरा एलिमेंट इक्वल असतात. तिसरा एलिमेंट इक्वल असतात. सपोज पहिला एलिमेंट काय आहे 3x आहे. इकडला पहिला एलिमेंट काय 2y + 5 आहे. बट इथे आपल्याला x ची पण व्हॅल्यू माहित नाही y ची पण व्हॅल्यू माहित नाही. तो तसंच ठेवातो. नंतर इथे 6y शेवटचा एलिमेंट 6y आणि इकडे काय आहे इकडे शेवटचा एलिमेंट -6 आहे. या दोघांना आपण इक्वल करू शकतो. तर इथनं y ची व्हॅल्यू किती येणार हा 6 इकडे डिवाइड होईल -6 / 6 म्हणजे y ची व्हॅल्यू किती येणार -1 येणार. आता ही व्हॅल्यू यामध्ये पुट करू शकतो आपण. तर आपण काय करूयात याला नंतर लिहूयात आणि याला आधी लिहूयात म्हणजे आपल्याला आन्सर सोपं होईल. समजलंय का. हा आधी का नाही घेतला कारण की ते आपल्याला कोणतीच व्हॅल्यू माहिती नाही. 2 अननोन आहेत. x पण माहित नाही y पण माहित नाही. इथे फक्त y च अननोन होतं y ची व्हॅल्यू भेटली. सो 3x = 2 × -1 + 5 तर काय होणार -2 + 5 म्हणजेच काय होणार
3x इज इक्वल टू 3 म्हणजेच x इज इक्वल टू किती येणार 3/3 म्हणजेच x ची व्हॅल्यू किती येणार 1. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू -1. जर x ची व्हॅल्यू 1 टाकली तिथे 1 येणार म्हणजे हा 3 होणार बरोबर. y ची व्हॅल्यू -1 टाकली तर हा पण 3 होणार बरोबर. आणि त्याच्या 6 इंटू -6 होणारा हा ऑलरेडी -6 आहे बरोबर आहे. म्हणजे आपल्या आन्सर आपण क्रॉस चेक पण केले. समजलंय का? काय केलं आपण 3 ने मल्टिप्लाय केलं, इकडे ॲज इट इज ठेवलाय आणि सिंपल दोन्ही मॅट्रिसेसचे जे एलिमेंट्स आहेत, हा जो एलिमेंट आहे हा 3x इक्वल टू हा 6y इक्वल टू -6 त्या पोझिशनचे एलिमेंट्स आपण इक्वल करू शकतो. त्याला म्हणतात इक्वालिटी प्रॉपर्टी. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. कोणता आहे नेक्स्ट एक्झाम्पल? एक्झाम्पल नंबर 6. If a is equal to 2, 3, 4, 7, 2, 3, 4, 7, and b is equal to a is equal to आहे 2, 3, 4, 7 and b is equal to 1, 3, 4, 6, 1, 3, 4, 6. Find 2a plus 3b, 2a plus 3b minus 4i, 2a plus 3b minus 4i, where I is the unit matrix, where I is the unit matrix. हे आपल्याला माहिती आहे, याला आयडेंटिटी मॅट्रिक्स पण बोलतात, ज्याच्या डायगोनल एलिमेंट्स काय असतात 1, 1, 1 असतात. तर बघा आपल्याला हा सांगितलेला आहे, तर कसा सॉल्व्ह करायचा आहे बघा. तर 2a सांगितलाय, 2a plus 3b minus 4a, 2a plus 3b minus 4i आहे is equal to 2 into मॅट्रिक्स ए घ्या, घेतला, नंतर प्लस 3b मॅट्रिक्स बी घ्या, 3 इंटू बी हा घेतला, आणि पुढे काय आहे, पुढे -4 आहे म्हणजे 4 इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्यायचं. आता बघा कसा करायचा. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय असतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे जे तिरके एलिमेंट्स असतात ते 1, 1 असतात. तर आपण जसं आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे 2 टाइम्स ए मॅट्रिक्स प्लस 3 टाइम्स बी मॅट्रिक्स मायनस 4 टाइम्स आय मॅट्रिक्स. आय मॅट्रिक्स काय असतो 2/2 चा 1, 0, 0, 1. त्याने मल्टिप्लाय करा, काय येणार मल्टिप्लाय केल्यावर, बोला काय येणार मल्टिप्लाय केल्यावर, काय येईल, दिसतंय ना शेवटचं, येस दिसतंय. 2 ने मल्टिप्लाय करा, 2 इंटू 2 4, 2 इंटू 3 6, 2 इंटू 4 8, 2 इंटू 7 14, 4, 6, 8, 14 बरोबर आहे. प्लस 3 ने मल्टिप्लाय केलं, 3, 9, 12 आणि 7, 18. ओके. 4 ने मल्टिप्लाय केलं, 4, 0, 0, 4. ओके. आता नेक्स्ट हा एलिमेंट, हा एलिमेंट, हा एलिमेंट, तिघांचं जे काय आपल्याला सांगितले प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, त्यानुसार काय येईल बघा, त्यानुसार काय येईल बघा.
सिस्टमॅटिक पाहिजे, सिस्टमॅटिक. चला कसं करायचं बघा. तर पहिला एलिमेंट 4 प्लस दुसरा एलिमेंट 3, दुसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला एलिमेंट आणि तिसऱ्या मॅट्रिक्सचा पहिला एलिमेंट. ओके, नंतर 6, नंतर +9 आणि नंतर -0. इकडे काय येणार 8 + 12 -0. नंतर 14, हा 14 प्लस हा 18 आणि -4. ते खूपच मोठा झाला मॅट्रिक्सचा, एवढा मोठा नको आहे. इज इक्वल टू, तर काय येईल बरं आन्सर फायनल? फायनल आन्सर येणार 4 कॅन्सल होईल, बरोबर का? 4 काय होणार, कॅन्सल होणार आणि इथे राहील फक्त 3. 6 9 15, 12 8 20 आणि 14 14 28. तर हे झालं आपलं फायनल आन्सर. बरोबर आहे का? 3 15 20 28 कुठे आहे? 3 15 20 28 बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं होतं, हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल, समजायलाच पाहिजे, एवढं काही अवघड नाहीये. ओके आहे का? जरा कमेंट वगैरे करा, युट्यूबवर तुम्ही पाहत असताल तर समजतंय का, काही आणखी कोणत्या टॉपिकवर आपल्याला एक्झाम्पल घ्यायला पाहिजे, थोडस इन्फॉर्मेशन द्या मला थोडासा फीडबॅक द्या, जेणेकरून मला पण थोडीशी आयडिया येऊन जाईल. आणि तुमच्या अनऑफिशियल ग्रुपमध्ये वगैरे जरा शेअर करा, सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. चला आणखीन काय घ्यायचं, व्हेरीफाय करायचं आपल्याला A+B आणि B+C तर सेमच असणार आहे, तर त्याऐवजी आपण x ची व्हॅल्यू काढूयात. ठीक आहे, हा इंटरेस्टिंग आहे क्वेश्चन. फाइंड मॅट्रिक्स x, फाइंड मॅट्रिक्स x such that 4 5 3 6 4 5 -3 6 then plus x is equal to 10 -1 0 -6. तर हा आहे आपला मॅट्रिक्स. 2 दिलेले आहेत मॅट्रिक्स, त्याला मी एकदा प्रॉपर बनवतो आणि मग आपण सॉल्व्ह करूयात. जर असं प्रॉपरली केलं तर भारी वाटतं, अभ्यास करताना पण, पेपर चेक करताना पण, रिव्हिजन करताना पण. तर काय करायचं बघा, हा जो मॅट्रिक्स आहे हा प्लस आहे, राईटला गेलो काय होणार मायनस होणार. सो x इज इक्वल टू काय येणार, हा मॅट्रिक्स ऍज इट इज घ्या, त्याला मी घेतलं ऍज इट इज. हा मॅट्रिक्स प्लसचा काय होणार मायनस होणार, म्हणजे या दोघांमध्ये काय साईन येणार मायनस येणार. आणि मायनस साईन आल्यानंतर 10 -4 -1 -5 नंतर 0 -3 आणि -6 -6. तर हा काय झाला, हा झाला मॅट्रिक्सचं ऑपरेशन. ओके, तर किती येणार आन्सर मग 10 -4 6, हा येईल -6, हा येईल +3, हा येईल -12. समजले का सांगा? एवढंच आहे. असे सिंपल एक्झाम्पल तुम्हाला
एक्झामला येणार आहेत. बट सिंपल तेव्हाच वाटतील तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही काय करणार, प्रॅक्टिस करणार. प्रॅक्टिस जर केली नाही तर मग सिंपल वाटणार नाहीये. 6 - 6 3 आणि 12. ओके का? सो हे काही एक्झाम्पल्स होते आपले. आणखीन एक घ्यायचं, चला एक घेऊन टाकूयात. आणखीन कोणतं एक्झाम्पल आहे? a is equal to 2 - 1 4 3. नंतर b is equal to पण आहे, फाइंड x. ओके, a is equal to आहे, b is equal to पण आहे, a is equal to b is equal to if a is equal to 2 - 1 4 आणि 3 and b is equal to 3 - 2 आणि -1 आणि 4. Find matrix X. Find matrix X such that two a plus x is equal to 3b. चला हा आहे आपला क्वेश्चन. ओके ओके ओके, चलो स्टार्ट करते हैं. 2a म्हणजे काय करायचंय, 2a plus x म्हणजे काय करायचंय, a ला काय करायचं आहे, 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि 3 टाइम्स b करायचं आहे. चला असं 2 इंटू मॅट्रिक्स a घेतो मी लवकर. 2 इंटू मॅट्रिक्स a घेतला आहे बघा, 2 इंटू मॅट्रिक्स a. ओके, पुढे x तसाच ठेवूयात, x तर फाइंड करायचं आहे. देन 3 इंटू मॅट्रिक्स b. मॅट्रिक्स b घेतला आहे मी फर्स्ट मध्ये, आहे मॅट्रिक्स b. ठीक आहे, पुढे 2 ने मल्टिप्लाय करा. फाईल मग 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार, 2 इंटू 2 4 -2 2 इंटू 4 8 6 प्लस x इज इक्वल टू 3 ने मल्टिप्लाय करा. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार, 3 इंटू 3 9 -6 -3 आणि 3 चौक 12. आता हा जो प्लस मॅट्रिक्स आहे हा राईटला शिफ्ट केलं काय होणार, तो होणार मायनस. सो x इज इक्वल टू हा मॅट्रिक्स मायनस हा मॅट्रिक्स. समजलं आहे का सांगा. तर मग काय येणार, x ची व्हॅल्यू 9 -4 -6 -2 खाली येणार -3, हा मायनस आणि हा 8, हा 12 -6. तर x चं फायनल आन्सर असणार बघा, काय असणार x चं फायनल आन्सर. खूपच खराब काढला मी, खराब नको आहे आपल्याला. नऊ -4 किती येणार, 5 मायनस प्लस होणार, किती येणार -4 11 होणार मायनस मध्ये. कॅल्सीचा यूज करा तुम्ही, पटापट आन्सर येईल. 5 -4 -11 -6 बरोबर आहे का. 5 -4 -11 6 बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मॅट्रिक्सचे काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे होते, ते आपण केले आहेत. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आणखीन एक्झाम्पल घेणार आहोत. सो जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. त्यासोबत ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला